नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. केंद्र सरकार झालं, महाराष्ट्र सरकार झालं, यांच्यातर्फे मुलींसाठी नवीन नवीन योजना आणल्या जातात. त्यातच एक अशी जबरदस्त योजना आहे ज्यामध्ये तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी एक रकमी 15 ते 20 लाख रुपये मिळणार आहे. खूप मोठी रक्कम आहे, जबरदस्त योजना आहे. मग यासाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, सगळं आजच्या व्हिडिओ समजून सांगतोय. खासियतेची अशी की या योजनेचं नाव आहे चंदन कन्या योजना. त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता चंदन कन्या योजना, ज्यामध्ये मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी एक रकमी 15 ते 20 लाख रुपये मिळणार आहे. सगळ्यात आधी आपण बघून घेऊ यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय, डॉक्युमेंट जर आपण बघितले तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट लागणार आहे मुलीचं आधार कार्ड किंवा जन्म दाखला. हे एक डॉक्युमेंट पाहिजे. वडिलांचं आधार कार्ड पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे. त्यानंतर मुलीचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. म्हणजे आता सध्या मुलीचं जे पण वय आहे सध्याचा तिचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. वडिलांचा फोटो पाहिजे. जमिनीचा सातबारा किंवा उतारा पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडे जमीन आहे तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय. त्यामुळे जमिनीचा सातबारा किंवा उतारा याचा तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आणि शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय. आता नेमका योजना का आहे तर समजून घ्या. थोडक्यात काय आहे तर या फोटोमध्ये पण सगळी माहिती दिलेली आहे. चंदन कन्या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या बांधावरती 100 चंदनाची झाडे लावण्यासाठी अनुदान, म्हणजे थोडक्यात तुम्हाला चंदनाचे झाडे मिळणार आहे. जसं की ते बघू शकताय, मुलीच्या नावे लागवडीसाठी 100 चंदन झाडे तालुका स्तरावर रोपे मिळतील. म्हणजे तुम्हाला इथे रोपे मिळणार आहे, 100 चंदनाची रोपे. ओके. त्यानंतर चंदनाच्या लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर लागवडीनंतर 1 वर्ष झालं तर त्या चंदनाच्या झाडाची नोंद तुमच्या सातबारावर केली जाणार आहे आणि ती पण मोफत मदत असणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर चंदनाच्या झाडाची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी आणि वाहतूक करण्याचा परवाना काढण्यासाठी मोफत तुम्हाला मदत केली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा, तुम्हाला चंदनाची रोपे मिळत आहे, ती लागवड कशी करायचं त्याचं मार्गदर्शन मिळत आहे, प्लस 1 वर्ष झाल्यानंतर सातबारात नोंदणी करण्यासाठी पण तुम्हाला मोफत मदत मिळते आहे. त्यानंतर चंदनाची झाडं तोडण्यासाठी, त्याची वाहतूक करण्यासाठी, त्याचा परवाना काढण्यासाठी सुद्धा मोफत मदत मिळणार आहे. ओके. आणि कशा प्रकारे ही मदत असणार आहे तर सामाजिक वनीकरण विभागाच्या बांधावर व शेतात झाडे लागवडीसाठी असलेल्या अनुदान योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार आहे आणि त्याची माहिती व मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, चंदनाच्या झाडांची महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे मोफत सर्वोच्च बाजार भावाने विक्री करण्यासाठी मदत मिळेल. म्हणजे थोडक्यात काय आहे तर या योजनेद्वारे तुम्हाला इथे 100 चंदनाची झाडे लागवड करण्यासाठी रोपे मिळणार आहे. त्यानंतर त्याची नोंद तुमच्या सातबारावर होणार आहे. त्यानंतर ती तुम्हाला 12 वर्ष इथे नीट सांभाळायची आहे. आणि जर ती सांभाळली तुम्ही तर ती विकण्यासाठी पण तुम्हाला मदत केली जाणार आहे. आणि ती विकल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 लाख रुपये मिळू शकताय, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचं शिक्षण झालं. म्हणजे 15-12 वर्षानंतर समजा तिला मेडिकलमध्ये जायचं आहे किंवा डॉक्टरेट व्हायचं आहे, मोठी पोस्ट घ्यायची आहे, त्यासाठी तिचा जो खर्च येणार आहे 15 ते 20 लाख रुपये, त्याच्यासाठी मदत होणार आहे. किंवा तिचं लग्न असणार आहे तर त्याच्यासाठी पण एक रकमी तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. ओके. आता नेमका याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागतात ते पण सांगितलंय. फायदा कसा घ्यायचा ते पण सांगतोय. तर चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे, तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे आणि तुमची स्वतःची मालकीची जमीन असेल तर त्यावर तुम्ही ते लावू शकताय. ओके. यासाठी मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्ष दरम्यान असावं. हे काही पॉईंट आहे, अनेकांना माहीत नाही, तर हे पॉईंट गरजेचे लक्षात घ्या. तुमच्या मुलीचं वय 1 ते 10 वर्ष आहे, तुम्ही याचा फायदा घेऊ शकता, योजनेचा लाभ घेऊ शकताय. आणि या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ इच्छिता तर शेतकऱ्यांनी चंदनाच्या झाडाची 12 वर्ष व्यवस्थितरित्या सांभाळ करणे आवश्यक आहे. मग 12 वर्षात ते मोठं होणार, त्यानंतर ते विकणार आणि तुम्हाला पैसे मिळणार. तर अशा प्रकारची ही योजना आहे. डिटेलमध्ये समजून सांगितलंय. तर कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय तर यांचं चंदन कन्या नावाचं एक ॲप आहे, त्याद्वारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय. किंवा तुम्हाला इथे नंबर दिसून जाईल, ॲप दिसून जाईल, वेबसाईट दिसून जाईल, त्यावरून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. चंदन कन्या योजनेसाठी नोंदणी शुल्क 6500 आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100 चंदनाची झाडे मिळणार आहे. त्यामुळे 6500 रुपये जाऊन जर तुम्हाला एवढा चांगला फायदा मिळतोय, तुम्ही जर 12 वर्ष चंदनाचं झाड सांभाळू शकत असाल तर नक्की याचा फायदा घ्या. अशाच अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.